यानंतरची बातमी अभिनेता गोविंदा संदर्भातली। अभिनेता गोविंदाच्या पायाला बंदुकीची गोळी लागली आहे, तर स्वतःकडची बंदूक साफ करत असतानाच ट्रिगर चुकून दाबलं गेल्यामुळे ही गोळी सुटली। यामध्ये गोविंदाला क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय, तर गोविंदाच्या पायावर शस्त्रक्रिया झाली असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे। याच प्रकरणी जुहू पोलीस अधिक तपास करत आहेत। आप सब लोगों के आशीर्वाद और माँ बाप का आशीर्वाद और गुरु की कृपा की वजह से गोली लगी थी, पर वो निकाल दी गई है। मैं धन्यवाद देता हूँ यहाँ के डॉक्टर का, आदरणीय डॉक्टर अग्रवाल जी का, और आप सब लोगों की प्रार्थनाएं जो है, आप लोग का धन्यवाद। प्रणाम। सर को गोली लग गई, जो है निकल गए हैं। सबका आशीर्वाद से जो है अभी ठीक है। ब्राह्मणों को, संतों का, माता का उनके आशीर्वाद है, कुछ नहीं होगा। साहब बढ़िया है, बहुत अच्छे हैं। आप टेंशन समझ, हाँ सुनो, सबको बोले टीवी पे ही कि धन्यवाद, सबको आशीर्वाद है। मैं खतरे से बाहर हूँ, कोई टेंशन मत लीजिए आप लोग। जो है मैं अभी घर पे पहुंच जाऊंगा शाम को। जो है आपण पाहतोय गोविंदाच्या पायाला ही बंदुकीची गोळी खरं तर लागली होती आणि अनेक त्याचे फॅन्स चिंतेत होते आणि आता गोविंदाने स्वतः ही माहिती दिली आहे साम टीव्हीला। अतिशय उत्तम प्रकृती आहे, ऑपरेशन चांगलं झालेलं आहे। थोडं सायलेन्स। मी गोविंदाजींना भेटून आलो आणि अतिशय उत्तम प्रकृती आहे, ऑपरेशन चांगलं झालेलं आहे आणि कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये। येत्या 24 ते 48 तासामध्ये त्यांना डिस्चार्ज देखील दिला जाईल। सगळं बोलणं झालंय। इट इज ऍक्सिडेंटल इंजुरी, बाकी काही नाहीये। ऍक्सिडेंटल इंजुरी झालंय आणि ही इज आउट ऑफ डेंजर। कोणत्याही प्रकारची काळजीचे कारण नाहीये। त्यांच्या सर्व फॅन्सना मी सांगू इच्छितो की गोविंदाजी अतिशय सुखरूप आणि सुरक्षित आहेत।